तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या चॅनलवरती. आपण 25 क्वेश्चन्स पाहिले होते. इथं पुढं आपण आज बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 26, विच एक्सपेरिमेंट इम्प्रूव्स पैलेटेबिलिटी. ऑप्शन ए बाइंडर, ऑप्शन बी लुब्रिकेंट, सी स्वीटनर, डी डिसइंटिग्रेट. तर याचा आन्सर आहे स्वीटनर. 27, टॅबलेट शुड डिसइंटिग्रेट. टॅबलेट कुठे डिसइंटिग्रेट झाली पाहिजे? तर ऑप्शन आहे, आन्सर आहे आफ्टर स्वेलोविंग. 28, टॅबलेट्स आर नॉट सुटेबल फॉर. टॅबलेट कोणत्या थेरपीला सुटेबल नाही आहेत? क्रोनिक, ॲक्यूट, एमर्जन्सी आणि लॉंग टर्म. एमर्जन्सीला नसणार आहेत, कारण की आपल्याला लवकरात लवकर ॲक्शन पाहिजे. युनिट डोसेस फॉर्म मीन्स. युनिट डोसेस फॉर्म म्हणजे काय? तर आपलं टॅबलेट जे आहे ते युनिट डोसेस फॉर्म आहे. नेक्स्ट 30, टॅबलेट्स आर वाईडली यूज्ड बिकॉज ऑफ. टॅबलेट्स हे वाईडली यूज करतात त्याचं कारण इझिली मॅन्युफॅक्चर, कॉम्प्लायन्स, ॲक्युरेट डोस आणि डी. तर ऑल ऑफ दी अबव ह्याचा आन्सर आहे. 31, टॅबलेट्स स्वॅलो होल आर च्युएबल, एफर्वसंट, कॉम्प्रेस आणि बकल. तर यांचा आन्सर आहे कॉम्प्रेस. च्युएबल आपण चावतो, बकल कॅव्हिटीमध्ये ठेवतो आणि एफर्वसंट आहे ते एफर्वसन्स येत आहे नंतर आपण स्वॅलो करतो. 32, chewable tablets are mainly for children, कारण की त्यांना बरं वाटतं चावायला आपल्याला असं. इबरोसन टॅबलेट रिलीज कार्बन डायऑक्साईड. बेस्ट एक्झाम्पल आहे आपण सगळं इनो असतं बघा मित्रांनो, तेव्हाला इफर्वसंट एक्झाम्पल म्हणून सांगतोय जस्ट सीओडसाठी. इफर्वसंट टॅबलेट कंटेन. तर इफर्वसंट टॅबलेटमध्ये काय कंटेंट असतात? ॲसिड प्लस अल्कली. सबलिंग्युअल टॅबलेट आर प्लेस्ड ऑन टंग, अंडर टंग, चीक, स्टोमॅक. तर ते आहे अंडर टंग. सबलिंग्युअल टॅबलेट गिव. आता सबलिंग्युअल टॅबलेट जे आपण अंडर टंगच्या इथे ठेवणार आहे ते ॲक्शन कशी देते? स्लो, लोकल, रॅपिड, डिले. तर ती आहे रॅपिड. नेक्स्ट एक्झाम्पल सबलिंग्युअलचं आहे नायट्रोग्लिसरीन, जे की जेव्हा आपण म्हणू शकतो माझ्याकडे इन्फेक्शनच्या पुढे जेव्हा हार्ट अटॅक, कार्डियक अरेस्ट नंतर हार्ट अटॅक त्यासाठी यूज होते. बकल टॅबलेट्स आर प्लेस. तर बकल टॅबलेट्स पण सेम चीक आणि गमध्ये ठेवले जाते. 39, एंटेरिकोटेड टॅबलेट्स डिझॉल्व इन. एंटेरिकोटेड टॅबलेट आपण जसं थेरॉटिकल पार्टमध्ये सांगितले, इंजेस्ट केल्यानंतर स्टोमकमध्ये जातं पण ते डिझॉल्व होतं इंटेस्टाईनमध्ये. नेक्स्ट एंटेरिक कोटिंग प्रोटेक्ट. ड्रग आणि स्टोमक दोन्हाला प्रोटेक्ट करतं. फिल्म कोटिंग इज. फिल्म तर ते थिन पॉलिमर आहे, थिन आहे, थिक नाही आहे. ॲडव्हान्टेजेस ऑफ फिल्म कोटिंग: मोर वेट, लेस टाईम, थिकर, लेस स्टेबल. त्याचा आन्सर आहे लेस टाईम. शुगर कोटेड टॅबलेट्स रफ सरफेस, ग्लॉसी सरफेस, नो कलर, बिटर टेस्ट. आन्सर बी, ग्लॉसी सरफेस. सरफेस एकदम ग्लॉसी असतं. डिसॲडव्हान्टेज ऑफ शुगर कोटिंग. शुगर कोटिंगचं डिसॲडव्हान्टेज काय? साईज वाढवतो फक्त. अट्रॅक्टिव्ह तर असतंच, टेस्ट मास्किंग त्यासाठी असतंच, प्रोटेक्शन पण आहे, पण इनक्रीज साईज वाढते ते डिसॲडव्हान्टेज आहे. विच रिलीज ड्रग स्लोली. आता सगळ्यात स्लोली तुम्हाला माहितीच असेल, च्युएबल हे लगेच आपण चावतो, इमिडिएट, पर्सन. सस्टेनड याचा आन्सर आहे परफेक्ट. सस्टेन रिलीज की स्लोली रिलीज होतं. डोस फ्रिक्वेन्सी कमी करतं. सस्टेन रिलीज टॅबलेट्स रिड्यूस डोस फ्रिक्वेन्सी. आता लोजेंजेस डिझॉल्व. लोजेंजेस कुठं डिझॉल्व होतात? तर ते माउथमध्येच होतात.
लोजेंजेस गिव्ह सिस्टमिक लोकल डिले एंटेरिक लोकल कारण की पर्टिक्युलर पार्टसाठी. डिस्पर्सिबल टॅबलेट्स आर स्पॅलो चिवड डिस्पर्स इन वॉटर इंजेक्टेड. तर आन्सर आहे सी. एक्झाम्पल ऑफ डिस्पर्सिबल टॅबलेट पॅरासिटामॉल, आयबुप्रोफेन, ॲस्पिरिन, नायट्रोग्लिसरीन. तर आन्सर आहे पॅरासिटामॉल. MDT अल्सो कॉल ODT फास्ट डिझॉल्विंग MDT ऑल एरियाचा. MDTs डिझॉल्व हे कुठं होतं ऑन टंग. बेस्ट फॉर डिस्पायजिया पेशंट. कन्व्हेन्शनल MDT हे डिस्पायजिया पेशंटसाठी यूज होतं मोस्ट ऑफ. वजायनल टॅबलेट्स आर कॉल पेसरी. वजायनल टॅबलेट्स यूज्ड फॉर लोकल. इम्प्लांटेशन टॅबलेट्स आर ओरल वॉकल स्टराईल चिवेबल. तर ते स्टराईल असले पाहिजे कारण की इम्प्लांट करायचं असेल तर स्टराईल प्रोडक्ट असलंच पाहिजे. इम्प्लांटेशन टॅबलेट्स आर प्लेस अंडर स्किन. हायपोडर्मिक टॅबलेट. तर हायपोडर्मिक टॅबलेटचा काय विषय स्वॅलो चिविंग डिझॉल्व फॉर इंजेक्शन आणि सबलिंग्वल. तर याचा आन्सर आहे डिझॉल्व फॉर इंजेक्शन. हायपोडर्मिक टॅबलेट्स मस्ट बी स्टराईल असले पाहिजे हायपोडर्मिक टॅबलेट पण. इमर्जन्सी हार्ट अटॅक टॅबलेट. तर मी वरी तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो नायट्रोग्लिसरीन टॅबलेट फॉर लोकल ओरल इफेक्ट. तर सगळंच लोकल ओरल म्हणलं की सबलिंग्वल पकल लोजेंजेस ऑल आन्सर येईल ॲज अ टॅबलेट नॉट टू बी क्रश. तर एंटेरिक टॅबलेट कारण की ते डायरेक्ट इंटेस्टाईनमध्ये डिझॉल्व होतं. बायपास फास्ट मेटाबॉलिझम ए ओरल, बी सबलिंग्वल, एंटेरिक चिवेबल. सबलिंग्वल करतं कारण की सगळ्यांना फर्स्ट पास मेटाबॉलिझम होतं आहे. 64 सस्टेन रिलीज इम्प्रूव्ह कॉम्प्लायन्स. टॅबलेट इव्हॅल्युएशन एन्श्युअर्स सेफ्टी अँड एफिकेसी. इव्हॅल्युएशन जर करायचं असेल टॅबलेटचं तर नॉट टॅबलेट इव्हॅल्युएशन टेस्ट. इव्हॅल्युएशनची टेस्टच नाही आहे अशी. हार्डनेस आहे, एफ्रॅबिलिटी आहे, डिसइंडिकेशन आहे, स्टेरिलिटी नाही आहे. 67 वेट व्हेरिएशन टेस्ट एन्श्युअर वेट युनिफॉर्मिटी. सोपं आहे. हार्डनेस टेस्ट मेजर्स. आता हार्डनेस टेस्ट काय मेजर करते स्ट्रेंथच करणार ना. फ्रायबिलिटी मेजर्स हार्डनेस, अब्रेजन, वेट कंटेंट. तर अब्रेशन रेजिस्टन्स. ॲक्सेप्टेबल फ्रायबिलिटी लिमिट कितीपर्यंत लिमिट ॲक्सेप्टेबल करू शकते 1%. तर 70 क्वेश्चन आपले झालेले आहेत मित्रांनो. आपण जवळपास 200 to 300 क्वेश्चन्स कवर करणार आहोत. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचे MCQ बघूया. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. धन्यवाद.